नमस्कार. आज आपण बोलणार आहोत मराठी रंगभूमीबद्दल. आणि हा इतिहास खरं तर फक्त नाटकांचा नाहीये. तो आपल्या महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांचा एक आरसा आहे. चला तर ह्या 150 वर्षांच्या जबरदस्त प्रवासावर एक नजर टाकूया. 5 नोव्हेंबर ही तारीख मराठी इतिहासात खूप खास आहे. पण का? असं काय आहे ह्या एका दिवसात जे आजही इतकं महत्त्वाचं मानलं जातं? तर याचं उत्तर आहे, हा दिवस म्हणजे मराठी रंगभूमी दिन. आणि याच खास निमित्ताने आपण या कलेच्या तब्बल 150 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेणार आहोत. मस्त आहे ना? आपण हा सगळा प्रवास 5 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये बघणार आहोत. पहिलं नाटक कुठलं होतं? संगीत नाटकांचं ते सुवर्णयुग कसं होतं? मग सिनेमा आल्यावर काय झालं? त्यानंतर आधुनिक काळात काय काय घडलं आणि आज हा वारसा कसा जपला जातोय? खरं सांगायचं तर प्रत्येक टप्पा स्वतःच एक नाटक आहे. चला तर मग अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. पण थांबा, मराठी रंगभूमीची खरी सुरुवात झाली तरी कुठून? हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाहीये, कारण यावर अभ्यासकांमध्ये आजही एकमत नाहीये. म्हणजे बघा, औपचारिक नाटकं सुरू होण्यापूर्वी आपल्याकडे गोंधळ, दशावतारी खेळ, लढीत, भारूड, तमाशा यांसारख्या लोककला होत्या. आणि रंगभूमीची खरी मुळं ती ह्याच लोककलांमध्ये रुजलेली होती. यांनीच खरं तर नाटकांची पायाभरणी केली. मग पुन्हा तोच प्रश्न, खरंच पहिलं नाटक कोणतं होतं? आणि गंमत म्हणजे याचं एक सरळसोट उत्तर नाहीये. अभ्यासक दत्ता भगत यांच्या मते आपण पहिलं नक्की कशाला म्हणतोय यावर हे सगळं अवलंबून आहे. म्हणजे बघा, आपण जर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर उत्तरं पण वेगवेगळे मिळतात. जसं की उपलब्ध असलेलं पहिलं वहिलं हस्तलेखित कोणतं? तर ते आहे लक्ष्मी नारायण कल्याण. रंगभूमीवर सादर झालेलं पहिलं व्यावसायिक नाटक ते होतं विष्णुदास भावेंचं सीता स्वयंवर. पहिलं अनुवादित नाटक होतं प्रबोध चंद्रोदय. आणि महात्मा फुलेंनी लिहिलेलं तृतीय रत्न हे तर पहिलं आधुनिक सामाजिक नाटक मानलं जातं. इतकंच नाही तर थोरले माधवराव पेशवे हे पहिलं ऐतिहासिक नाटक होतं. पाहिलं किती पहिली नाटकं आहेत. या सगळ्या पायाभरणीनंतर मग आला तो काळ ज्याने मराठी रंगभूमीला तिची खरी ओळख दिली. हा काळ होता संगीत नाटकांचा. आपण याला मराठी रंगभूमीचं सुवर्णयुग म्हणू शकतो, हो की नाही? आणि या सुवर्णयुगाचे शिल्पकार कोण होते माहितीये? ते होते अण्णासाहेब किर्लोस्कर. 1880 साली त्यांचं संगीत शाकुंतल हे नाटक आलं आणि त्यांना अक्षरशः इतिहास घडवला. इथूनच संगीत नाटक परंपरेचा पाया घातला गेला. ह्या काळातली नाटकं म्हणजे काय होती? तर त्यात कल्पनारम्यता होती, अद्भुतता होती, अतिशय सुंदर काव्यमय गाणी होती आणि तितकेच कोटीबाद संवाद. संगीत आणि कथा यांचा एक अप्रतिम मिलाप होता. आणि फक्त एवढंच नाही, कृप्र खाडीलकरांसारख्या लेखकांनी त्यातून राष्ट्रवादी विचार पेरले, तर गोबदेवलांनी सामाजिक विषयांवर भाष्य केलं. आणि राम गणेश गडकरी त्यांनी तर एकच प्यालासारख्या नाटकातून मराठी रंगभूमीला शोकांतिका म्हणजे काय हे दाखवून दिलं. हे सुवर्णयुग तर मस्त होतं, पण त्यानंतर आला तो संघर्षाचा काळ. म्हणजे साधारण 1920 ते 1950, कारण तेव्हा चित्रपट आणि रेडिओसारखी नवीन माध्यमं आली आणि त्यामुळे रंगभूमीसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं, अस्तित्वाचं आव्हान. तुम्ही विचार करा, चित्रपटसृष्टीचा तो झगमगाट तो रंगभूमीला थेट आव्हान देत होता. एका बाजूला नाट्यगृहांमधले प्रेक्षक कमी होत होते आणि दुसऱ्या बाजूला सिनेमाचं आकर्षण वाढत होतं. तिथे पैसा होता, ग्लॅमर होतं, सगळंच होतं. त्यामुळे आपली रंगभूमी एका मोठ्या संकटात सापडली होती. पण म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे. अशा कठीण काळात भावी वरेरकर, आचार्य अत्रे आणि मोघ रांगणेकर यांच्यासारखे नाटककार पुढे आले. त्यांनी हार मानली नाही. वरेरकरांनी वास्तववादी आणि छोटी नाटकं आणली. आचार्य अत्र्यांनी आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना पुन्हा खेचून आणलं आणि रांगणेकरांनी मध्यमवर्गीय कुटुंबांच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं. या सगळ्यांनी मिळून रंगभूमीला सावरलं. मग आला स्वातंत्र्यानंतरचा काळ, 1950 ते 1990. आणि हा काळ मराठी रंगभूमीसाठी एका नव्या पहाटेसारखा होता. इथे नवनवीन प्रयोग झाले आणि वेगवेगळ्या विचारांचा जणू स्फोटच झाला. या काळातनं रंगभूमीवर एकाच वेळी अनेक प्रवाह सुरू होते. एकीकडे संगीत नाटकांचं पुनरुज्जीवन होत होतं, तर दुसरीकडे व्यावसायिक नाटकं हाऊसफुल गर्दी खेचत होती. आणि याच वेळी प्रायोगिक आणि बौद्धिक नाटकंसुद्धा जोर धरत होती.
सोबतच दलित रंगभूमीसारखी एक अत्यंत महत्वाची आणि शक्तिशाली चळवळ उदयास आली. आणि ह्या काळातलं एक नाव जे आपण विसरूच शकत नाही ते म्हणजे विजय तेंडुलकर. अरे बापरे, काय लिहिलंय त्यांनी. शांतता कोर्ट चालू आहे, गिधाडे, घाशीराम कोतवाल. त्यांनी आपल्या नाटकांतून समाजाच्या विचारविश्वाला अक्षरशः हादरे दिले. मानवी मनातल्या त्या कटू सत्यांना त्यांनी इतक्या निर्भीडपणे मांडलं की त्यांची नाटकं आजही तितकीच अस्वस्थ करतात आणि तितकीच महत्वाची वाटतात. आता आपण दलित रंगभूमीबद्दल बोललोच तर थोडं अजून जाणून घेऊया. साधारण 1970च्या दशकात याचा उदय झाला. आणि लक्षात घ्या, हा केवळ एक नाट्यप्रकार नव्हता, तर ती एक मोठी सामाजिक आणि वैचारिक चळवळ होती. ज्या आवाजांना वर्षानुवर्ष दाबून टाकलं होतं, त्या आवाजाला रंगमंचावर एक हक्काचं स्थान मिळालं. यामध्ये दत्ता भगत, प्रेमानंद गजवी, संजय पवार, रामनाथ चव्हाण, प्रकाश त्रिभुवन यांसारख्या अनेक दिग्गजांनी दलित समाजाचे अनुभव, त्यांचा संघर्ष, त्यांच्या वेदना हे सगळं आपल्या लेखणीतून अत्यंत प्रभावीपणे मांडलं. चला, आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, म्हणजे 1990 नंतरच्या काळाकडे आणि आजच्या मराठी रंगभूमीकडे. इथे काय चित्र दिसतंय ते पाहूया. पण आजची परिस्थिती नेमकी काय आहे? एक निरीक्षण असं नोंदवलं जातं की व्यावसायिक गणितं सांभाळताना मराठी नाटक बऱ्याचदा कौटुंबिक आणि विनोदी विषयांमध्येच अडकून पडलं आहे. म्हणजे एक टीका अशी होते की समाजाला थेट भेडणारे, गंभीर प्रश्न विचारणारे नाटकं रंगमंचावर तुलनेने कमी दिसतात. आणि हाच एक मोठा प्रश्न आजच्या रंगभूमीसमोर उभा आहे की इतका मोठा 150 वर्षांचा वारसा जपताना तिची नेमकी भूमिका काय असावी? फक्त मनोरंजन की सामाजिक बदल घडवणं? आता ह्या प्रश्नाचं उत्तर काहीही असो, एक गोष्ट मात्र नक्की आहे. आज सिनेमा, OTT आणि टीव्हीच्या काळातही तो जो जिवंत अभिनयाचा अनुभव आहे, तो जो प्रेक्षक आणि कलाकारांमधला थेट संवाद आहे, त्याची ताकद रंगभूमी कधीही गमावणार नाही. ती कायम राहणार.